नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं सकाळी हरिहरेश्वरच्या बीचवरती. सो गाइस, तर सकाळी आंघोळ करण्याच्या आधी मी बीचवरती आलेलो आहे आणि बीचवरती मी समुद्रात आंघोळ केलेलो आहे. आता जाऊन रूमवर आंघोळ करायची. तर सकाळीच मी 7:30 वाजता आलतो. आता 9 वाजलेले आहे. तर 10चं चेकआउट आहे रूमचं. तर जाणार आहोत. तर बघू शकता हा समुद्रकिनारा आहे, एकदम मस्त मोकळा. म्हणूनच आम्ही इथे आलेलो, गर्दीच्या ठिकाणी गेलेलो नाही. तर तुम्ही जर फॅमिली कपल्स असाल तर इथे येऊ शकता. अशा मोकळ्या ठिकाणी तुम्हाला टाईम भेटतो. तर बघू शकता इकडे नारळाची झाडे वगैरे, बीच आहे, तिकडे डोंगर आहे, इकडे डोंगर आहे, तिकडे रॉक बीच आहे. तर हरिहरेश्वरच्या मंदिरात दर्शन घेऊन आणि परत इथं येणार आहोत. बघू पॉसिबल झालं तर, कारण आम्हाला पुढे महाबळेश्वरला जायचं आहे. तर टाईम ट्रॅव्हलिंगमध्येच खूप जातोय घाटामुळे. तर चला दर्शनाला जाऊया. सो गाईज, तर आम्ही फ्रेश झालेलो आहे आणि निघालेलो आहे रूमवरून. तर ही रूम होती. तर या रूमला AC पण आहे, पण AC तरी मोठा नाही दिला. तर फॅन आहे, बेड आहे मोठा. तर 2 जण राहू शकता, 2-3 जण राहू शकता आरामशीर. तर 700 रुपयाला ही रूम होती. तर कालच्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवून दिलेलो आहे. तर बघू शकता ही अशी इथं 1, 2, 3 रूम आहे. तर इथंच समोर डाव्या बाजूला मंदिर आहे. आता दर्शन बॅग खाली ठेवून दर्शन घेतो आणि निघतो पुढच्या ह्याला. बघूया, पुढं गाईड करतो तुम्हाला. तर चला मित्रांनो, इथं प्रथम कालभैरव योगेश्वरीचे दर्शन घेऊन मग नंदी, गणपती, हरिहरेश्वर आणि मग पुन्हा कालभैरव योगेश्वरीची असे दर्शन घेण्याची प्रथा आहे. कालभैरवांच्या 4 हातामध्ये डमरू, तलवार, त्रिशूल आणि शीर दिसतात. गळ्यात केतुमाला म्हणजे राक्षस मुंडमाला आहे. सो गायस, तर मी दर्शन घेऊन बाहेर आलो. आकाशातून आज दर्शन घेऊन मन्नत मागतोय तो त्याच्या मुलीसाठी. तर आलाय बाहेर, बघू शकता. तासभर मंदिरात उभारून काय मागतोय. तर आता जाऊया प्रदक्षिणा मार्गाकडे. तर इथून खाली डोंगरावरून समुद्रात खाली उतरायला रस्ता आहे. तर आकाश इकडे बा. आकाश काय मागून आला मंदिरामध्ये एवढं उशीर? नाही, तिथं तू पटकन चालला, पण मला वेळ लागला यायला. देवासमोर थांबतोय, पाया पडतोय, मागतोय काय मागटलाय. त्याची मन्नत पूर्ण हो, तो परत एकदा इकडे येऊ वाटला असेल. तर चला आपण प्रदक्षिणा मार्गाकडे जाऊया. सो गायज, आता आपण प्रदक्षिणा मार्गाकडे जाणार आहोत. तर मंदिराच्या मागच्या साईडनं जायला भेटतं. तर आता चप्पल घालून आम्ही जातोय तिकडे, कारण तिकडे पायऱ्याने खाली उतरावं लागतं, काटे वगैरे असू शकतात. तर बघू शकता असं हे मंदिर आहे हरिहरेश्वरचं. काल मी मूर्ती वगैरे आज दाखवलेली आहे आणि सकाळी सोमवार आज दर्शन झालं आणि खाली पूर्ण शिवलिंगाचा स्पर्श दर्शन करून आलेलो आहे. तर तुम्ही पण करू शकता स्पर्श दर्शन. तर चला बघूया प्रदक्षिणा मार्ग. सो गायस, तर तुम्ही इथे मंदिराला दर्शन जाता. तर दर्शन करून तिकडून बाहेर आल्यावर मंदिराच्या पाठीमागून तुम्ही इकडे पायऱ्या चढून प्रदक्षिणा मार्गाकडे जाऊ शकता. तर बघू शकता इथनं वर चढून खाली उतरायचं आहे. तर तिथं तुम्हाला समुद्र भेटल. तर चला जाऊया. मंदिराचा व्ह्यू बघू शकता इथून. सो गायस, तर एकदम खतरनाक व्ह्यू आहे आणि इथे तुम्हाला डॉल्फिन बघायला भेटू शकतात. तर आम्ही बघितली डॉल्फिन उड्या मारताना. तर पाण्यात इकडे डॉल्फिन उड्या मारतात ते बघू शकता. आणि इथे चालताना जपून चाला, पाय घसरतात. आणि इकडे खोलीचा समुद्र आहे. तर इकडे एक दादा मासेमारी करतायत. तर बघूया, इकडे बघू शकता. इकडे एकदम मस्त नजारा, रॉक गार्डन आहे. तर जेव्हा तुम्ही आला तर हरिहरेश्वरचा मेन व्ह्यू आहे हा. तर एन्जॉय करता आम्ही पण, तुम्ही पण आल्यावर एन्जॉय करा.
सो गायस तर आम्ही निघतो इथून. तर बघू शकता इकडे समुद्राच्या लाटाने असा डोंगर कोपरला गेलेला आहे. तर वरती बघू शकता असं छतासारखं झालेलं आहे. एकदम पावसात सेफ बीप राहू शकतो, पण पावसात इथे पूर्ण समुद्र भरलेला असत. तर बघूया, चला जाऊया आपण आपल्या बसस्टँडकडे, नाश्ता वगैरे करूया, तिथून जाऊया. तुम्हाला इकडे डॉल्फिन वगैरे बघायला भेटतात. डॉल्फिन आम्ही पण बघितले. आणि इकडून तुम्ही असे तिकडे प्रदक्षिणा घालून तिकडं मंदिराच्या समोर येऊ शकता. तर काय इप्पा कुणीकडे पाणी उडले. सो गायस तर आपण नारळ पाणी घेतलंय समुद्र किनारी. तर म्हणजे पॅन्टवर नारळ तोडताना पाणी उडलं. सो तुम्ही असं एन्जॉय करू शकता. तर आम्ही जाण्याच्या मार्गावर आहोत. आता नाश्ता करून बॅगा घेणार आहोत. तर बघूया, जवळजवळ साताऱ्याच्या जवळ तर आम्हाला जायचं आहे. आज आणि उद्या 2च आमचा दिवस पास आहे. तर बघूया. सो गायस तर डमडममध्ये आम्ही श्रीवर्धनमध्ये आलो आणि रिक्षावाल्याने आम्हाला इथं कुठं चौकात आणून सोडले. तर बसस्टँड लांब आहे, इथून लांब म्हणजे 5 मिनटाचा रस्ता आहे. तर चालत जातो आहे आम्ही. तर रिक्षा पण भेटून जाईल तुम्हाला बसस्टँडला जायला. तर बसस्टँडवरूनच येतं आणि इकडं का आणलं काय माहिती आम्हाला. तर चला बघूया. तर मित्रांनो, आम्हाला श्रीवर्धनच्या बसस्टँडवरून महाडची तर बस नाही भेटली. तर माणगावची बस भेटली. तिथून बघायचं पुढं महाडला जायचं. तर बसेसचं फ्रिक्वेन्सी खूपच कमी आहे इकडे. तर बघूया काय काय होतं. तर ते बघू शकता, ही अशी स्लीपर सिटिंग बस आहे. तर चला. सो गायस तर आपण आला आता रायगडला. माणगावरून महाडची बस नाही भेटली, बस पण नाही म्हटले. तर डायरेक्ट आम्ही रायगडला आलो. तर बघू शकता इकडे रोपवे वगैरे चालू आहे. तर रोपवेच्या ठिकाणी आलो आहे आम्ही, पायऱ्याच्या ठिकाणी न जाता. तर रूम्स बघूया इथे राहण्यासाठी. आता जेवण करायचं आहे. सकाळ जाऊन जेवण नाही केलो. एक प्लेट वडापाव खाल्लो आणि एक नारळचं पाणी पिलो. तर बघूया. सो गायस तर आलेल्या रूम घेतलेली आहे. तर हॉटेल माऊलीच्या रूम्स घेतलेल्या आहेत. तर 700 रुपयाला. तर बघू शकता ही फर्स्ट क्लास रूम आहे. तर फॅन बिन मस्त एकदम फर्निचर आहे. तर आता जेवायला जाणार होतो, एकदम भुका लागले. तर चला जेवायला. सो गायस तर आम्ही आलो जेवायला आणि आम्ही मागवलेले स्पेशल शाकाहारी थाळी. तर त्याच्यामध्ये 3 चपाती, 1 राईस प्लेट आणि डाळ वाटी, 1 प्लेट सुकी भाजी वगैरे असं भेटणार आहे. तर नेटवर्कचा खूप इश्यू आहे इकडे. व्हीआयला नेटवर्क येतच नाही. तर चाललं तर जिओ चालतं, जिओ पण कधी कधी चालत नाही. तर बघूया जेवण कसं आहे काय. तर 2-3 हॉटेल विचारल्यानंतर आम्ही दुसऱ्या हॉटेलमध्ये जेवायला आलो आहे आणि जेवण करून निवांत रूमवर झोपणार आहोत. झोपून उद्या सकाळी रायगड किल्ला बघून तर महाडला जाऊन, महाडवरून महाबळेश्वर, तिकडं अर्ध्या रस्त्यात कुठे मुक्काम होतो सांगता येत नाही. तर बघूया उद्याचा प्लॅन कसा होतो. स्पेशल थाळीचं जेवण आलेलं आहे. तर 2 भाज्या आणि 1 डाळ, लोणचं, कांदा आणि गुलाबजामुन, राईस आणि 3 चपात्या आहेत बघू शकता. तर भाज्या तर चांगल्या टेस्ट लागत आहेत. तर जेवून घेऊया, नंतर थोडंसं रायगड गाव फिरूया. तर चला जेवण करूया. केवरी आग पापलेटवाली. सो गाईज तर आम्ही चाललोय जेवण करायला. तर आकाश डेव्हलपर आलेले आहेत आमच्या पाठीमागे. सो रायगडमध्ये आम्ही फसलेलो आहोत, कारण आम्ही आलेल्या रायगड बघायला जायला पाहिजे होतं. रायगडचा रोपवे रात्री अजून झालं तर चालू आहे वाटतं, नाही बंद आता बंद झाला आहे. तर अजूनपर्यंत माणसं आणत होता. 2-3 तासात आम्ही रायगड बघितलेलं असतं. तर आता काय करणार, उद्या 1 वाजता बस आहे. तर उद्या 1 वाजेपर्यंत फिरायचं. तर आता जेवण करायला चाललोय, बघूया चांगलं जेवण काय भेटतं. तर चला. सो गायस तर आपलं जेवण आलेलं आहे. तर बघू शकता 2 तांदळाच्या भाकरी, राईस आणि आमटी आणि ग्रेव्ही चिकन आहे. तर टेस्ट करून सांगतो तर तुम्हाला. आकाश टेस्ट करून बघ जेवण कसं आहे. बाळ खाऊन बघ. मीच आणि नालायकपणी बोलते बघा. नाही घ्या हातामध्ये नाही.
सो गाय तर सपक सपक जेवण आहे. जेडागांड्याचं काय विश्वास. सो गायस तर जेवण झालेलं आहे. तर आम्हाला जेवणच कुठं आवडेना झालंय. तर कुठे क्वांटिटी कमी जास्त असते, कुठे चपाती दोनच चपाती असतात, तर काय काय कुठे कुठे महाग असतं. आमच्यासारखं सांगली साईडसारखं किंवा सोलापूर साईडसारखं जेवण कुठंच भेटत नाही. तर जेवणाची खूप वांदे आहेत. तर जाऊया आता रूमवर झोपूया. तर चला. सो गायस तर वेळ झालेली आहे व्हिडिओ संपवण्याची. तर सकाळपासून आम्ही श्रीवर्धन ते रायगडपर्यंत आलोय. तर माणगावमधून रायगड काय प्रवास, कुठून फिरतोय काहीच कळत नाही आम्हाला. उगाच वेड्यासारखे पास आहे म्हणून बसमधनं फिरतोय. तर उद्या पास संपतोय आमचा. तर काय खरं नाही. महाबळेश्वरला अजून एक मुक्काम पडणार आहे. तर उद्याचा घाट लय डेंजर असणार आहे. दोन्ही घाट एकदाच अटेम्प्ट करायचा आहे. तर हा रायगडमधनं इथून जाताना महाडला घाट, महाडमधनं प्रतापगडपर्यंत घाट, प्रतापगडपासनं महाबळेश्वरपर्यंत घाटात घाट. सो गायस तर लय कंटाळा आहे. तर संपूया हा व्हिडिओ इथंच. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. काय अडचणी असेल तर कमेंट करा ट्रॅव्हल्सबद्दल. मी कमेंटमध्ये रिप्लाय देईन. व्हिडिओ काय एवढा खास झाला नाही. तर चला भेटूया पुढच्या पार्टमध्ये. तर बाय बाय.